तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण अंकगणित यामधील टॉपिक नंबर 3, जो की अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सरळ व्याज 2 टॉपिक मध्ये बघितलेला आहे. तर आज आपल्याला टॉपिक नंबर 3 शेकडेवारी बघायचा आहे. तर शेकडेवारी म्हणजे काय? तर मित्रांनो, 100 प्रमाण घेऊन जेव्हा एखाद्या वस्तूची तुलना केली जाते आणि ती केलेली तुलना केली जाते, तर त्या तुलनेलाच शेकडेवारी असे म्हणतात. तर शेकडेवारी म्हणजे काय की एक तर शेकडेवारी किंवा टक्के म्हणजे याची व्हॅल्यू आपल्याला किंमत 100 घ्यायची असते. याला आपल्याकडे शतमान असं सुद्धा म्हणतात, टक्केवारी असं सुद्धा म्हणतात आणि शेकडेवारी असे 2-3 नावाने हा टॉपिक ओळखला जातो. सगळ्यात महत्वाचं यामध्ये की आपल्याला 100 हे प्रमाण घ्यायचं असतं. तर हा टॉपिक जवळपास नवोदय स्कॉलरशिप, 8वी स्कॉलरशिप, NMMS व इतर सर्व शालेय व इतर स्पर्धा परीक्षेसाठी खूप उपयुक्त असा हा टॉपिक आहे. तर आज आपण या टॉपिकला सुरुवात करूया. तर शेकडेवारी हा टॉपिक आपण एकदम सुरुवातीपासून घेऊया की आपल्याला पहिला यामधील जो काही भाग आहे तर तो आपल्याला बघायचा आहे की आपल्या टॉपिकचे नाव आहे शेकडेवारी. याला 2-3 नावाने ओळखले जाते, हे अगोदर सांगितलेलेच आहे. तर शेकडेवारी मध्ये आपल्याला पहिला जो भाग घ्यायचा आहे तो घ्यायचा आहे आपल्याला शेकडेवारीत रूपांतर करा. शेकडेवारीत किंवा शतमानात रूपांतर करा. शेकडेवारीत किंवा शतमानात रूपांतर करा अशा प्रकारचा एक प्रश्न आपल्याला येत असतो. अशा प्रश्नामध्ये आपल्याला असं दिलेलं असतं की नंबर 1 बघू आपण, 1/5 आहे. तर 1/5 ला आपल्याला शतमानात किंवा शेकडेवारीमध्ये त्याचे रूपांतर करायचे आहे. तर आपल्याला माहितच आहे की कुठल्याही संख्येची तुलना आपल्याला कशाबरोबर करायची? 100. शेकडेवारी किंवा शतमान म्हणजेच आपण 100 घेतले. आता 5 ने आपल्याला भाग द्यायचा आहे. 5 एके 5, 5 दुने 10, शून्याला 0. आपल्याकडं 1 आणि 20 उर्वरित जो भाग आहे त्याचा गुणाकार करा. 20 एके 20 म्हणजे 1/भाग ला आपण शेकडेवारीत रूपांतरित केल्याच्या नंतर आपल्याला 20% असं उत्तर मिळालं. अजून आपण याच प्रकारचा एक प्रश्न पाहू की आपल्याला जर असं दिलेलं असेल की 3/20, 3/4 घेऊ. 3/4 चे शेकडेवारीत रूपांतर करा. तर याच पद्धतीने आपल्याला 3/4 गुणिले आपले प्रमाण शेकडा म्हणजे 100 घेतले. आता 4 ने आपल्याला 100 ला भाग द्यायचा. 4 एके 4, 4 दुने 8, इथे 2 उरले, 4 5 20. मग आता 25 गुणिले 3 चा गुणाकार करा. 25 गुणिले 3 म्हणजेच 75%. तर आपल्याला 75% असं उत्तर मिळालेलं आहे. तर हे 2 यानंतर तिसरं पाहू आपण, 1/4 आलेला आहे. 1/4 चे आपल्याला शेकडेवारीत रूपांतर करत असताना तेच प्रमाण 100 घ्यायचे आहे. 4 ने भाग दिल्याच्या नंतर 4 दुने 8, 4 पंचे 20 आणि 25 एक 25% आपल्याला मिळालेले आहेत. तर हे 3 समजले असतील तर तुम्ही 2 प्रश्न करून पहा की तुमच्यासाठी एक 3/5 आणि 8/10 हे 2 प्रश्न करून पहा. याच पद्धतीने निश्चित जमतील. तर शेकडेवारीत किंवा शतमानात रूपांतर कसे करायचे हा भाग तुम्हाला आता समजला असेल.
यानंतर आपण थोडस समोर जाऊन याच मधील दुसरा भाग पाहू की यामध्ये असं येऊ शकतं की 300चे 400चे 1200 1000 म्हणजे गुणाकार. तर आपल्याकडं असं एक आहे समजा दिलेला पुढील प्रश्न आहे आपला की 50चे 50% बरोबर किती? 50चे 50% बरोबर किती असा प्रश्न विचारला. तर आपल्याकडं हे 50 काढायचे. शे म्हणजे गुणिले आणि टक्के म्हणजे 100 म्हणजे 50 छेदामध्ये 100 घ्यायचे. त्यानंतर हा एक झिरो कॅन्सल, हा एक झिरो कॅन्सल. उर्वरित भागाचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. 5 5 25. तर अशा प्रकारे हे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. पुढील प्रश्न आहे आपल्याला की 840चे 20% बरोबर किती? हा प्रश्न आणि हा प्रश्न सेमच आहे. तर आपल्याला 840ला 840 चे म्हणजे गुणिले 20% म्हणजे 20 छेदात 100. हा एक शून्य आणि हा एक शून्य कॅन्सल केला. त्यानंतर हा आणि हा कॅन्सल केला. आता जे काही आपल्याकडे उरलेला भाग असेल 84 गुणिले 2. तर हा गुणाकार करा. 2 चौक 8 2 8 16. तर 168 असं आपल्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला चे काढायचे. अजून एक पाहू आपण 750चे 50% बरोबर किती? 750चे 50% काढत असताना आपल्याला तेच क्रिया करायची. 700 गुणिले चे ऐवजी गुणिले 50 छेदामध्ये 100. तर हे 2 आणि हे 2 आपण झिरो कॅन्सल केले. मग आपल्याकडे 7 गुणिले 50 म्हणजे 7 5 35 आणि 0 ला 0. अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडू शकतो. तर 50चे 50% एकच टक्के असल्यामुळे आपण फक्त 50 छेदात 100 घेतले आणि चे म्हणजेच गुणाकार. तर हा एक आपला दुसऱ्या प्रकारचा प्रश्न असा येत असतो. अजून आपण आता एक तिसऱ्या प्रकारचा शेकडेवारीमध्ये तिसरा प्रकार कशा प्रकारे विचारला जातो तो आता आपण भाग बघूया. तर या भागासारखाच तोही भाग असतो, फक्त त्यामध्ये डबल टक्केवारी आपल्याला विचारलेली असते. समजा आपण आता घेतलेला जो काही प्रश्न होता तर आपण पाहू की 50% चे 50% बरोबर किती? आता आपल्याकडे मागच्या गणितामध्ये फक्त 50चे 50% असं होतं, पण या गणितामध्ये आपल्याकडे 50% म्हणजेच 50 छेदात 100 चे म्हणजे गुणिले परत 50%च म्हणजे 50 छेदात 100 अशा प्रकारे आपल्याला मांडणी करायची. त्यानंतर आपल्याकडं हा एक झिरो आणि हा एक झिरो कॅन्सल, हा एक झिरो आणि हा एक झिरो कॅन्सल. आता उर्वरित भागाचा गुणाकार 5 5 25 आणि 10 10 100. आता हा भागाकार करायचा. हा भागाकार करत असताना आपल्याकडे जर एकावरती 2 झिरो आहेत तर अंशामध्ये आपल्याला 2 ने पॉइंट द्यायचा म्हणजे 0.25 असं आपलं उत्तर येतं. आता आपण एक दुसरा पाहू की 70% बरोबर किती? तर हा दुसरा प्रश्न आणि हा सेमच आहे, फक्त आपल्याला 70% म्हणजे 100 गुणिले 70 छेदात 100. इथेही 2 झिरो कॅन्सल करू. 49 छेदामध्ये 100 एक 100. एकावर 2 झिरो म्हणजे 2 ने दशांश द्या 0.49. आपल्याला अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा आहे. तर हा समजला असेल असं गृहीत धरून एक तुमच्यासाठी देतो की 40%चे 50% बरोबर किती? हा निश्चित सोडून पहा. याच पद्धतीने सोडवायचा आहे. तर तिसऱ्या प्रकारामध्ये आपण पाहिले की टक्क्याचे टक्के काढण्यासाठी कुठली क्रिया करायची असते. तर अजून समोर जाऊन आपण एक चौथा प्रकार पाहू आता की यामध्ये थोडे शाब्दिक उदाहरण असतात.
शाब्दिक उदाहरण आपण आता लिहून घेऊ अगोदर. तर एका व्यक्तीने 30% सफरचंद विकल्यानंतर त्याच्याकडे 630 सफरचंद शिल्लक राहिले, तर त्याच्याकडे किती सफरचंद होते असं विचारलेलं आहे. सर्वप्रथम आपण पाहू की 30% सफरचंद त्याच्याकडून विकल्या गेलेत 100 पैकी, म्हणजेच आपल्याला 30% च्या ऐवजी आता 100 मधून 30 वजा करा, म्हणजे 70% सफरचंद त्याच्याकडे अजून शिल्लक आहेत. तर शिल्लक राहिलेले सफरचंद 630 आहेत. म्हणून आपल्याला अशी मांडणी करता येईल की त्याच्याकडे शिल्लक राहिलेले सफरचंद 630 गुणिले 100 आणि छेदामध्ये किती टक्के शिल्लक राहिले, तर 70. 0 0 कॅन्सल, 7 9 63, म्हणजेच 9 गुणिले 100 म्हणजेच 900 सफरचंद त्याच्याकडे सुरुवातीस होते. अशा प्रकारे आपल्याला हा प्रश्न सोडवता येईल. आपण एक दुसरा प्रश्न याच पद्धतीचा पाहू की एका व्यक्तीकडे 25% सफरचंद त्याचे विकले गेले, त्यानंतर त्याच्याकडे 321 सफरचंद शिल्लक राहिले, तर सुरुवातीला त्याच्याकडे किती सफरचंद होते. आता इथं आपल्याकडे विकले गेले किती, 25%, म्हणजे शिल्लक राहिले किती. 100 मधून 25 काढा, 100 मधून 25 गेल्यानंतर 75 राहतात. मग त्याच्याकडे किती शिल्लक आहे, 321 गुणिले 100 आणि किती टक्के, 75. आता 25 त्रिक 75, 25 चौक 100, 3 1 3, 3 1 3, 3 7 21, 107 गुणिले 4 म्हणजे 4 7 28 आणि ह्याच्या 2 आले, 4 10 40 आणि 2 42, 428 सफरचंद त्याच्याकडे सुरुवातीला होते. तर आपल्याला हा पुढील जो काही आपण प्रकार पाहिला त्याच्यामध्ये किती टक्के विकलेत आणि किती शिल्लक राहिलेत यावरून सुरुवातीला त्याच्याकडे किती सफरचंद होते किंवा किती वस्तू होत्या किंवा काय जे विचारलं असेल ते काढण्यासाठी आपल्याला सुरुवातीला किती टक्के विकल्यानंतर ते 100 मधून वजा केल्याच्या नंतर आपल्याला काढता येतं. तर हा एक प्रकार असतो शेकडेवारीमध्ये. यानंतर अजून बरेच काही असे आहेत प्रकार, वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न शेकडेवारीमध्ये विचारले जातात. पुढील जो काही प्रकार आहे तो आता अशाच प्रकारे आपल्याला प्रश्न हे सोडवायचे असतात. मग आता पुढील प्रश्न आहे आपला की 120 मुलांपैकी 65% मुले पास झाली. 120 मुलांपैकी 65% मुले पास झाली. 120 मुलांपैकी 65% मुले पास झाली, तर नापास विद्यार्थी किती. तर नापास विद्यार्थी किती, अशा प्रकारचा एक प्रश्न आपल्याला आता विचारलेला आहे. मग या प्रश्नामध्ये आपल्याकडं एकूण मुलं किती आहेत, तर 120 आहेत. त्यानंतर 65% मुले काय झाली, पास झाली. म्हणजे 100% 65% मुले आपल्याला पास झालेली आहेत इथे. मग आपल्याला 100 मधून 65% वजा करा, म्हणजे आपल्याला भेटेल 35%. म्हणजे 35% मुले काय झालेली आहेत, नापास झालेली आहेत. हे कोणापैकी झालेत, 120 मुलांपैकी 35% मुले नापास झाली. मग हा प्रश्न सोडवण्यासाठी 120 गुणिले 35 आणि छेदामध्ये 100 अशा प्रकारे मांडणी करा. त्यानंतर भाग द्या. 1 0 1 0 कॅन्सल, 5 दुने 10, 5 7 35, 2 1 2, 2 6 12 आणि 6 गुणिले 7 म्हणजेच 42 मुले काय झालेली आहेत, नापास झालेली आहेत. तर आपल्याला इथेही जसं मागील प्रश्नामध्ये थोडं वेगळं होतं, पण इथं काय आपल्याला 65% पास झाली, म्हणजे नापास किती झाली, 35. मग जी संख्या एकूण आहे ती गुणिले 35 छेदामध्ये 100 घ्यायचे आहे. की अशा प्रकारचे प्रश्न जर असतील तर या पद्धतीने सोडवायचे आहेत. आणि आता आपण एक पुढील
अशाच टाईपचा एक प्रश्न बघू. इथे उमेशच्या पगारात 25% वाढ झाली. उमेशच्या पगारात 25% वाढ झाली. 25% वाढ झाली तर पगार 1600 रुपये होतो. तर पगार 1600 रुपये होतो. तर बघा, उमेशच्या पगारात 25% वाढ झाली तर पगार 1600 रुपये होतो. तर त्याचा मूळ पगार किती? तर त्याचा मूळ पगार किती, असा प्रश्न आपल्याला विचारलाय. 25% वाढ झाल्यावर 1600 रुपये पगार व्हायला, पण अगोदर सुरुवातीला त्याला किती पगार होता तो आपल्याला इथे शोधायचा आहे. मग इथं वाढ झाली, कमी झाल्याच्या नंतर आणि वाढ झाल्याच्या नंतर दोन्ही मधला आपल्याला फरक लक्षात घ्यायचा. आता जर समजा आपल्याला अशा गणितामध्ये वाढ झाली असेल तर 25% वाढ झाली, मुळात 100% आणि प्लस त्याच्यामध्ये 25% वाढ झाली, म्हणजे आता 125 झाले. आणि जर इथं समजा 25% कमी झाले असते तर आपल्याला 100 मधून 25 काय करायचे होते, इथे वजा करायचे होते. मग आता हे झाल्याच्या नंतर आपल्याला काय करता येईल पुढे, की आता मूळ पगार किती, 1600. 125 आता काय झालेली आपली वाढ झालेली. मग आपण याला असं सोडून बघू की 1600 गुणिले 100 आणि छेदामध्ये वाढलेला पगार 125. 25 चोक 100, 25 पाचा 125, पुन्हा 5 एक 5, 5 त्रिक 15, एक उरला 5 दुने 10, 5 दुने 10 आणि 0 ला 0, म्हणजे त्याचा मूळ पगार 320 गुणिले इकडचे 4 आणि 4 शून्य शून्य, 4 दोन्ही 8, 4 त्रिक 12, 1280 रुपये त्याचा मूळ पगार होता. तर अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये जर आपल्याला वाढ झाली असेल तर पहिलं तुम्हाला टक्क्यामध्ये त्याची बेरीज करायची आहे. 100 अधिक 25, 20% असेल वाढ तर 100 अधिक 20 करा, आणि वजा असेल तर 20 वजा असेल, कमी झाली असेल तर 100 वजा 20 करा, आणि जे काही आलेली वजाबाकी ती छेदात ठेवा, जो दिलेला अंक आहे त्याचा गुणाकार करा आणि त्याने भाग द्या. अशा प्रकारचे प्रश्न ही आपल्याला येत असतात आणि याला अशा पद्धतीने जर सोडवलं तर हे सहज जमू शकतं. तर आता पुढील प्रश्न अशाच प्रकारचा एक बघू आपण, की 10% वजा करून एका घराचे भाडे 10% वजा करून एका घराचे भाडे 36 रुपये आहे. 36 रुपये आहे तर मूळ घर भाडे किती? तर मूळ घर भाडे किती, असा प्रश्न आहे. तर मागील प्रश्न आणि हा प्रश्न जवळपास सारखाच आहे, फक्त इथं वजा करून, आणि तिथं वाढ झालेली होती म्हणून आपण तिथं प्लस केलेलं होतं. तर आपल्याकडं 10% वजा केलेत, म्हणजे 100 मधून पहिलं तुम्ही 10 वजा करा म्हणजे तुमच्याकडं 90 येईल. आता घर भाडं किती आहे, 36 गुणिले 100, आणि छेदामध्ये ही संख्या घेऊन टाका 90. सोडवल्याच्या नंतर आपल्याला हे उत्तर मिळून जाईल. हा एक 0 कॅन्सल, हा एक 0 कॅन्सल, 9 एक 9, 9 चोक 36, उरलेले काय आहेत 4 गुणिले 10, म्हणजेच 10 4 40 रुपये. तर मूळ घरभाडे किती होते, 40 रुपये होते. तर शेकडेवारी हा जो काही टॉपिक आहे यामध्ये आपण जवळपास सगळ्याच प्रकारचे प्रश्न कव्हर केलेले आहेत. फक्त तुम्हाला ते दोन दोन प्रश्न आपण घेतलेले आहेत, तर ते परत तुम्हाला बघून कशा प्रकारे आपण सोडवलेले आहेत ते समजून घ्यायचे आहे.
निश्चितच समजेल आणि हे शेवटचे आपण 3-4 प्रश्न जे घेतलेत अशाच प्रकारचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात आणि यासाठी जास्त काही करण्याची गरजही नसते. ज्या काही बारीक सारीक गोष्टी आहेत की त्या लक्षात ठेवल्या तर निश्चितच आपल्याला ते जमू शकतं. तर शेकडेवारी हा टॉपिक तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा आणि आवडला असेल तर पुढील व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.